विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गंमत करणार आहोत. मग ती गंमत नक्की कशी? तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत? रंगीत पेन, रंगीत पेन्सिलचा वापर करून आपण गिरगिटणार आहोत. तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे बघा. आपण लहान असताना काय करतो, अशा प्रकारे आपल्या हातात पेन मिळाला तर आपल्याला उत्सुकता असते. रंगीत खडू असेल तर आपल्याला उत्सुकता असते की आपण काय करायचंय, अशा प्रकारे गिरगिटतो. या ठिकाणी आपण बघू शकतो याचे मला आवडणारे वेगवेगळे रंग आहेत. तुम्हाला पण रंग आवडतात की नाही? हो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण रंगीत खडूंच्या साहाय्याने गिरगिटला. आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे, एक पेन्सिलच्या रंगीत पेन्सिलच्या साहाय्याने मी फक्त काय केलेलं आहे, गिरगिटलेलं आहे. परंतु हेच जर आपल्याला शिस्तबद्ध बघायचं जर असेल तर याला नक्की काय म्हणत असतील, तर आता या ठिकाणी आपण बघूया. आता या ठिकाणी मी काय करणार आहे, याच रंगीत पेनचा वापर करणार आहे आणि अशा पद्धतीनं मी ओढणार आहे. त्यानंतर मी ओढलं अशा पद्धतीनं. आधी गिरगिटलं त्याच्यापेक्षा हे थोडं चांगलं वाटतं, स्पष्ट वाटतं. मग हे जे मी गिरगिटलेलं आहे किंवा ही जी आकृती काढलेली आहे, ही जी ओढलेली आहे, याला काय म्हणतात? याला रेघ म्हणतात. रेघ. अशा प्रकारे अशा मी किती रेघा काढू शकतो? मी खूप रेघा काढू शकतो. पण या रेघा नक्की काय आहेत, त्या कशा आहेत, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी घेतलेला आहे एक रंगीत कागद. तर या ठिकाणी या कागदावर आपण बघितलं तर आडवी रेष, या ठिकाणी आडवी रेष आहे, या ठिकाणी उभी रेष आणि ही उभी रेष आहे. म्हणजे दोन आडव्या आणि दोन उभ्या रेषांची मिळून हा कागद आहे, किंवा या कागदाला दोन आडव्या दोन उभ्या रेषा आहेत. मी मध्यभागी या कागदाला घडी घातल्याच्या नंतर या ठिकाणी आपण बघू शकतो आडवी रेषा ही आहे उभी रेषा, आणि ही जी आहे ती आडवीही नाही उभी नाही, ही आहे तिरपी रेषा. मी पुन्हा या कागदाला घडी घातली. आता या ठिकाणी काय आहे आपण बघू शकतो, आडवी नाही, ही आहे तिरपी रेषा, ही आहे तिरपी रेषा, आणि ही जी आहे ही आहे आडवी रेषा. म्हणजे या ठिकाणी जी आकृती तयार होते ही आकृती काय आहे, त्रिकोणाची आकृती आहे. आणि या त्रिकोणाच्या आकृतीला एक दोन अशा दोन तिरप्या रेषा आहेत आणि एक आडवी रेषा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे या रेषांचा वापर करून आपण विविध भौमितिक आकार तयार करतो. विद्यार्थी मित्रांनो, ही रेषा म्हणजे नक्की काय? आता माझ्या हातामध्ये आहे दोरा. तर मी काय केलं, ह्या दोऱ्याचं एक टोक आणि हे दुसरं टोक, हे दोन्ही टोक पकडले आणि दोन्ही बाजूंना ओढलं. त्यानंतर ही जी आकृती तयार झाली किंवा हे जे तुम्ही पाहत आहात याला रेषा किंवा रेघ असं म्हणतात. आता मी हा दोरा ढिला सोडला. ढिला सोडल्याच्या नंतर या ठिकाणी ही रेषाच आहे, ही रेषाच आहे, रेघ आहे, परंतु ती कशी झालेली आहे, वाकडी झालेली आहे. मग ही रेषा आणि त्या रेषेचे नक्की काय प्रकार असतील आणि त्या प्रकारांची नावं काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या हाताच्या सहाय्याने या ठिकाणी काही रेषा काढणार आहोत. मग या ठिकाणी जी रेषा आहे आपण आताच बघितल्याप्रमाणे ही आहे आडवी रेषा. अशा मी अनेक रेषा काढू शकतो. त्यानंतर या ठिकाणी आपण आता काय काढणार आहोत, रेषा, पण ती कशी आहे, उभी आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं की ही रेषा आहे एका बाजूला असणारी म्हणजे तिरपी रेषा, ही तिरपी रेषा आहे. आपण तिरपी रेषा इकडच्या बाजूला सुद्धा काढू शकतो. त्यानंतर आपण अशा प्रकारे सुद्धा दोऱ्याप्रमाणे रेषा काढू शकतो. ही सुद्धा रेषाच आहे, परंतु हिला वक्र रेषा असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता मी हाताच्या सहाय्याने या रेषा काढल्या, पण आपण मोजपट्टीच्या सहाय्याने सुद्धा रेषा काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे आपली मोजपट्टी. आपण या ठिकाणी मोजतो 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर, याला मोजपट्टी म्हणतात. मग या मोजपट्टीच्या सहाय्याने सुद्धा आपण काय करू शकतो, या ठिकाणी आपण रेषा काढू शकतो. या ठिकाणी मोजपट्टी पकडल्यानंतर आपण या ठिकाणी रेषा काढलेली आहे अशा प्रकारे. त्यानंतर वरच्या बाजूने
सुद्धा आपण अशी रेषा काढलेली आहे. याला समांतर सुद्धा आपण अशा रेषा काढू शकतो. मोजपट्टीच्या सहाय्यानं आपल्याला या ठिकाणी रेषा काढता येतात. सगळ्यात ॲक्युरेट, सगळ्यात अगदी अचूक जर आपल्याला रेषा ओढायची जर असेल तर आपण मोजपट्टीचाच वापर केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या रेषांचा वापर करून आपण अशा प्रकारे वेगवेगळे आकार, वेगवेगळे पॅटर्न तयार करू शकतो. या ठिकाणी आपण बघू शकता की आडव्या, उभ्या, तिरप्या रेषांच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं, या ठिकाणी एक चित्र काढायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही आडव्या, उभ्या रेषांच्या सहाय्याने अनेक चित्र काढू शकता. या ठिकाणी वारली चित्रकला सुद्धा, तिरप्या रेषा, त्यानंतर सरळ रेषा, अशा प्रकारची वारली चित्रकला सुद्धा आपण काढू शकतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या रेषांच्या सहाय्याने वेगवेगळी काय करतो, चित्र काढू शकतो. मित्रांनो, या रेषांचा वापर करून आपल्याला आता चित्र काढायचे आहे. आता मी या ठिकाणी चित्र काढतोय, तुम्ही सांगा आता हा प्राणी नक्की कोणता आहे. या ठिकाणी मी एकाच रेषेचा वापर केलेला आहे, वक्र रेषेचा वापर करून या ठिकाणी मी काय करतोय, एक प्राण्याचं चित्र काढतोय. तुम्हाला आवडतो ना हा प्राणी? या प्राण्याचं नाव काय आहे, हत्ती. हा प्राणी जो आहे तो हत्ती. बघा अशा प्रकारे मी हत्तीचं चित्र काढलेलं आहे. आता हत्तीची शेपूट इकडे असते का? नाही, हत्तीची शेपूट इथं छोटीशी असते. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या आकृत्या काढू शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू शकतो, हे बघा ही रेषा काढली. अशा प्रकारे वेगवेगळ्या रेषांचा वापर करून आपण काय करतो, वेगवेगळे चित्र काढतो. या ठिकाणी आपण बघू शकतो, या रेषांचा वापर करून आपण काय करणार आहोत, हे बघा तिरपी रेषा. या ठिकाणी आपण बघतो उभ्या, आडव्या, तिरप्या रेषांचा वापर करून आपण या ठिकाणी काय करणार आहोत, घर काढलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी त्याचा वापर करून या ठिकाणी वक्र रेषांचा वापर करून अशा प्रकारे आपण, त्यानंतर या दोन रेषांचा वापर करून आपण काय केलं, पक्षी काढलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे काय करायचं आहे, आपल्याला रेषांचा वापर करून काय करायचं आहे, हे बघा या ठिकाणी चित्र काढायचं आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे, याचा वापर करून या ठिकाणी रेषांचा वापर करून वेगवेगळी चित्रे आपण काढलेली आहेत. आहे पाणी. विद्यार्थी मित्रांनो, या रेषेचा वापर करून आपण वेगवेगळे पॅटर्न निर्माण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी आडवी, त्यानंतर तिरपी, त्यानंतर आडवी, आडव्या, उभ्या, तिरप्या रेषांचा वापर करून आपण अशा प्रकारे वारली चित्र सुद्धा, सुंदर असे वारली चित्र काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या रेषांचे असे अनेक उपयोग आहेत. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण या रेषांचा वापर कुठं कुठं करतो, किंवा आपल्या दैनंदिन व्यवहारात ज्या वस्तू आपण वापरतो त्या वस्तूमध्ये या रेषा कोणकोणत्या ठिकाणी आहेत हे तुम्ही शोधायचं आहे. आणि त्या वस्तूंची यादी उद्या येताना तयार करून आणायची आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रेषेचं महत्त्व काय आहे, जर रेषा जर नसतीच तर काय झालं असतं, याबद्दल सुद्धा तुम्हाला काही लिहायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण
गंमत रेषेची या पाठाची गंमत अनुभवलेली आहे. थँक्यू.